पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझे चुकले हो। परिस्थिती म्हणून त्या मुलाला मदत करायला गेले तर त्याने हे असं केलं। भामे, तू शांत हो पाहू। झालं गेलं, गंगेला मिळालं। आता झाली चूक, देऊया ना सोडून। तू आता रडून काही होणार आहे का? नाही ना? शांत हो बाळ। आता तू समजाव पाहू हिला। बरोबर आहे। तुला सरपणासाठी लाकूड काढून ठेवायला सांगितलं होतं, आणलंस नाही? मग कशासाठी थांबलायस? निघ। या मुलाची नजर मी आता दुरून पाहिली, तो हाताळ असणार। ऐक माझे, आता रडत बसण्यापेक्षा आपण जे वागलो त्यातून हे शिकायला हवे की यापुढे आणखी कुठल्या अशा आगंतुक अनोळखी माणसाला आश्रय देऊन त्यावर आंधळा विश्वास ठेवू नये। बाहेर परिस्थिती अशी आहे की माणसं एकमेकांच्या जीवावर उठतील। तरी मी सांगत होतो। अहो पण मला कुठे ठाऊक होते की तो असे काहीतरी वागेल। मला खरंच वाटले थोडी मदत करावी त्यात। अगं तू जरा शांत हो बाळ। हे काही जाणून बुजून केलेलं नाही कोणी। अरे अपघातानं चूक होते, त्यातलंच आहे हे। बर, तू त्यासाठी सगळे प्रेमाने करायचा प्रयत्न केलास, पण त्याला जे वागायचे होते ते तो वागलाच ना। आता रडून काय उपयोग आहे? बरं, तो आला त्या क्षणापासून मी सांगायचा प्रयत्न करतोय त्या मुलाची दृष्टी योग्य नाही। तो मुलगा लबाड आहे, पण माझे कोणी ऐकेल तर खरे। उलट मीच कसा सगळ्यांवर सारखा संशय घेतो म्हणून माझेच तोंड बंद करण्यात आले। बरं बाबा, चुकलो आम्ही। चांगुलपणा म्हणून कोणास मदत केली, घरी वास्तव्यास ठेवून घेतला, तिथेच चुकलो। आता ह्या पुढचे सगळे निर्णय तुला विचारूनच घेतो, मग तर झालं। नको 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 नको, बरं का? उलट आत्ता जे घडले त्यातून आपण शिकलो तर बरे। रडत बसलेत आत्ता। भामा, काय करतेस? किती वेळा सांगायचे मला असं पायाला स्पर्श केलेला आवडत नाही। चुकले हो माझे। काय केले म्हणजे तुमचा विश्वास बसेल? ज्यासाठी तो दागिना नव्हता, तुमच्या आईंची अमूल्य आठवण होती, आणि माझ्यामुळे निर्माल्य झालेल्या सुकल्या फुलाचे मोहक रूप जाणवते ते केवळ आठवणीत। परंतु कितीही ठरवले तरी त्या फुलाचे मूळ रूप आणि सुगंध परत आणता येत नाही। जे आपल्या हातून गेले ते आपले कधी नव्हतेच म्हणून सोडून द्यावे, इतकेच आपल्या हाती। असे म्हणतात, पण त्रास होतच असेल तुम्हाला। हातून घडलेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली तर तो त्रास कमी तरी होईल। आज त्या लहान मुलाच्या रूपाने आपल्याला शिकवण मिळाली। यापुढे कुठल्याही अनोळखी व्यक्तीस घरात थारा देणे चालायचे नाही, ही पक्की खूणगाठ मनी बांधावी। एक सांगू का? इथेही तुझी काकू दाखले देणार का? नाही, मलाही वाटतेच ना काहीतरी। अहो, गव्हाच्या पोत्यात एखादा खडा निघायचाच, म्हणून अख्खे गव्हाचे पोते का टाकून देतो आपण? स्पष्ट बोल। त्या मुलाने जे काही केले ते अक्षम्यच आहे, त्या शिक्षा व्हायलाच हवी। पण त्याने हे का केले असेल ह्याचा विचार नको का आपण करायला? त्याच्या घरात कोण माणसे असतील, किती असतील, ती कशी राहत असतील, त्यांना जगवण्यासाठीच केले असेल ना त्याने हे। शेकडो विवंचना असतील त्याच।
त्याचा विचार नको करायला. भामे, तू एका चोराची कड घेतेस. तसे तर्क लावले तर प्रत्येक गुन्हेगाराची बाजू वैध मानावी लागेल. कुठल्या कायद्यास मान्य होईल हे? भावनेच्या डोळ्यांनी पाहिले तर जगण्याच्या कुठल्याही कायद्यास त्याचे म्हणणे मान्य होईलच. आपण आपल्या परीने त्याच्या जगण्यास हातभार लावला असे समजूया. कदाचित गेल्या जन्मीचे काही देणे असेल. त्या ऋणातून त्याने आपल्याला मुक्त केले म्हणायचे. अशी काय किमया त्या लहान मुलानं केली की तू इतकी भरभरून बोलतेस? परिस्थिती माणसास निर्णय घेण्यास भाग पाडते हो. कोणी हौसेने का चोर होतो? आपण आपल्या परीने त्यास मदत केली असे मानू. आणि हो, हे सारे माझ्यामुळे घडले, त्यामुळे यापुढे मला कुठलाही दागिना नको. जितके मार्मिक तुझे विचार आहेत त्याहून कितीतरी समंजस तुझे हे डोळे. या दागिन्यापुढे इतर सर्व अलंकार खोजे आहेत. सर, हे पत्र आलंय तुमच्यासाठी. लेटर रिगार्डिंग व्हॉट? माहित नाही, इंग्लंडहून आलंय. Give me leave. Sir, An important notice regarding drought situation in India. आगरकर बुवा, आमच्या घरी आज शांत झाली. त्यानिमित्त आमच्या मंडळींनी भोजन पाठवले तुमच्यासाठी. हो, अगदी आवर्जून पाठवले. त्यामुळे व्यवस्थित जेवून घ्या. मला जरा घाई झाली, मी निघतो. अहो बळवंतराव, अहो नकोय मला. गोपाळराव, अहो तुम्हाला सांगायचं राहिले, माझ्या धाकट्या चुलत भावाचे लग्न ठरले. त्यानिमित्ताने माझ्या घरच्यांनी तुमच्यासाठी भोजन पाठवले. अहो नको राहू द्या. अहो नाही, घ्या, कारण काय सगळ्यांसाठीच दिले, तर तुमच्यासाठी देखील पाठवले. नकोय, पण मी मला जरा छत्रे सरांशी बोलून आलो. खाऊन घ्या. बळवंतराव, खरंच नकोय. गोपाळराव, हे घ्या. आज आमच्याकडे हे आपलं घ्या घ्या तर खरे. अहो भोजन आणले, ते निमित्त फार बळवंतराव, खरंच नको. नैवेद्याचेच. अहो नकोय मला. हो दाजी, बळवंतराव, जेवून घ्या. अहो असं का करताय तुम्ही बळवंतराव? गोपाळराव, आज म्हणजे आनंदाची परिसीमा झाली. आमची सत्यभामा तिच्या सख्या चुलत आजोबांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला तिच्या गावी. तिला काही जाता आले नाही, परंतु त्या आनंदात तिने श्रीखंडाचा घाट घातला. मी म्हणले गोपाळरावांना निश्चित आवडणार, म्हणून मी घेऊन आलो. तुम्ही जेवून घ्या, मी येतो. बळवंतराव, हो काय चालवलंय तुम्ही? हे सगळं का करताय? काय करतोय मी? नाही, गेले काही दिवस मी बघतोय तुमच्याकडे सुवार्तांची रीग लागली, अगदी अकस्मात. असं कसं घडतं? कोणास ठाऊक, म्हणजे दैव भलतेच बलवत्तर आहे म्हणावे लागेल. परमेश्वराची कृपा, दुसरे काय. दैव आणि परमेश्वर या आपण निर्माण केलेल्या संकल्पना आहेत. दैव स्वतःलाच घडवावे लागते. सत्य आहे ती फक्त आत्ताची परिस्थिती. आणि मला खात्री आहे तुम्ही कुठलेच हे कारण काढून माझ्या जेवणाची सोय करीत आहात. बळवंतराव, तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली मला आणखीन वाकायची इच्छा नाहीये. उत्तम. एकीकडे मित्र म्हणवता, ज्ञानापासून, पुस्तकांपासून अगदी विचारांची देवाणघेवाण करता, त्यात तुम्हाला आक्षेप नाही. परंतु त्याच मित्राने एखादी भेट देऊ केली तर त्या मैत्रीत तुम्ही उपकाराची भाषा करता. अहो, वैचारिक भूक आणि शारीरिक भूक यामध्ये अंतर आहे.
वैचारिक देवाणघेवाण केली तर ती घेणाऱ्यालाही आनंद होतो. ही अशी गरज भागवण्यासाठी केलेली मदत जाणीव करून देते ती स्वतःच्या अपरिहार्यतेची, आणि तेच नकोय मला. तुम्ही माझ्या बंधूसारखे आहात गोपाळराव, आणि घरातील व्यक्तीसाठी एखादी गोष्ट करताना कुणीच कधी मोजमाप करीत नाही. तुमच्या स्वाभिमानाबद्दल मला नितांत आदर आहे. मात्र आपल्या या मैत्रीच्या नात्यात तो जरा बाजूस ठेवलात तर बरे. स्वाभिमान आहे म्हणूनच ताठ मानेनं उभा आहे आज नाही. आणि मला या गोष्टीची खात्री आहे की तुम्ही अगदी निस्वार्थपणे निरपेक्षपणे मला ही मदत करत आहात. पण काही लढाया मनुष्याला परिस्थितीशीच नव्हे स्वतःशी देखील कराव्या लागतात, आणि त्यात मला हरायची इच्छा नाहीये. मी एक मित्र म्हणून विनंती करतोय तुम्हाला, आणि मित्र म्हणून हा शब्दही देतो. ज्या दिवशी मला हे सगळं सहन करणं अशक्य होईल, मी सर्वप्रथम तुम्हा साथ घालीन, अगदी अधिकाराने. गोपाळराव, तुमच्यासारखा मानी मित्र मला मिळाला याचा मला देखील अभिमानच आहे. बळवंतराव, Gentlemen, I would like to know, what brings you all here? Why your faces are so long? संपूर्ण शहरामध्ये घरफोड्या आणि दरोडे यांचा सत्र सुरू आहे. आमच्यासारख्या सावकारांच्या तिजोऱ्या रिकाम्या होत चालल्या आहेत. Please calm down. We are trying very hard to catch them, and we will succeed soon. पण तुमचे प्रयत्न पुरेसे पडत नाहीयेत. तुम्हास एवढा अभिमान आहे तुमच्या सैन्याचा, सत्तेचा, तरी तो फडक्यांसारखा चोर तुमच्या हाती नाही लागू शकत. मग काय उपयोग आहे तुमचा? इतकं सगळं करून जर तुम्ही निरुपयोगीच असाल तर आमचं संरक्षण आम्हीच करू, किंवा त्या फडक्यांना सांगू की आम्हाला संरक्षण द्या म्हणून. I request you to keep quiet. Please trust me. साहेब, साहेब, घात झाला साहेब. काय झालं रावसाहेब? त्या फडक्याने सगळं घर धुवून नेलं हो. आयुष्याची सगळी मिळकत नेली हो. रस्त्यावर आणलंय पार आम्हाला. तुमचा काही उपयोग नाहीये. तुम्ही बसा हातावर हात ठेवून, आणि तो फडके सगळं शहर लुटून नेईल. मला तर वाटते तुम्हालाच गरज आहे सुरक्षेची. चला. साहेब, आमच्या घराबाहेर त्या दरोडेखोराने हे चिटकवलं होतं. Read it loud for me. तुम्हाला ताकीद आहे साहेब. आजवर तुमचा खूप अन्याय आम्ही सहन केला, पण आता नाही. आमचं हे कृत्य म्हणजे तुमच्या अपयशाची सुरुवात आहे, आणि आम्ही एखादी गोष्ट हाती घेतली की ती पूर्ण करतोच. आता तुमचा अंत समीप आला आहे. हा देश, ही धरती आम्ही मुक्त करून दाखवणारच. आणि हा आमचा तुम्हास केवळ इशारा नव्हे तर आव्हान आहे. धाडस असेल तर थांबवून दाखवा. चला, पुरे झाला अभ्यास. खूप वेळ पाहतोय मी. काटदारे चित्रे पाहतोयस का वाचतोयस देखील? हाजी, पुरे आता अभ्यास पुरे. किती वेळ पाहतोय? वाचन चाललंय. विश्रांती घ्या आता. बळवंत, हे तुला बोलणे सोपे आहे, कारण तुझा पुढील 4 वर्षांचा देखील अभ्यास करून झाला असेल. आमची त्या विरुद्ध परिस्थिती आहे. माझं पुस्तक दे मला. नाहीतर काय, इथे दिवसभर घोकमपट्टी केल्यानंतर निम्मा अभ्यासक्रम लक्षात राहिलाय. तुझ्यासारखं नाही. बरोबर. आणि मला खात्री आहे की हे प्रत्येक श्वासागणिक अभ्यासाचाच विचार करत असणार. हो, बरोबर आहे. करा, सगळे मिळून चेष्टा करा आपली माझी. माझे म्हणणे इतकेच आहे, हा अभ्यास करून देखील मेंदू शिणतो. जरा त्याला आराम द्या. आपण जरा गप्पा मारूया, चर्चा करूया, जरा प्रसन्न वाटेल. आज क्षमा करा बळवंतराव, तुमच्या विरंगुळ्यासाठी आज इतर काहीतरी करा. बरोबर.
तुम्ही सगळे अभ्यास करत असताना मी एकटा काय करू? माझ्याकडे उपाय सांगू? दरोडे घाला. अहो खरंच, अहो आजकाल दरोडे एवढे सर्रास पडतायत, कोणीही दरोडे घालू शकतं असं वाटतं. त्यामुळे तुम्ही घाला. काय बरोबर आहे? हा काय तुम्हाला चेष्टेचा विषय वाटतो? सगळीकडे दरोडे पडताय म्हणजे समाजाची जी व्यवस्था आहे त्यात काहीतरी उलथापालथ झाली ना. त्यामागचा विचार काय, धारणा काय, याबद्दल काही माहिती आहे का आपल्याला? काय बळवंतराव, तुम्हाला माहिती आहे का, हे उघड सत्य आहे की वासुदेव फडके त्यांच्या टोळीला एकत्र आणून गावात दरोडे घालत आहेत. तसे असले तरी त्यामागचा हेतू गंगेच्या पाण्या इतका स्वच्छ आहे. फडके गुरुजी सामान्यांना त्रास व्हावा म्हणून हे कृत्य करत नाहीयेत. उलट हे सगळे सावकार, धनिक जे आपल्याच माणसांना त्रास देत आहेत त्यांची पिळवणूक करत आहेत, त्यांना लुटतायत आणि हे सगळे धन या गोऱ्यांविरुद्ध पावले उचलण्यासाठी वापरतायत. नीट विचार केला तर समजेल हे देखील देशकार्यच आहे. नाही पण बळवंता, अरे तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं ना तरी तू बघतोस ना जनतेसमोर किती बिकट परिस्थिती ओढवली आहे आणि त्यात हे घडणं म्हणजे काय घडतंय? बळवंता काय घडतंय नेमकं? ऐकून घे माझं. ही गुलामगिरी सोडून बोलू द्या मला. ही गुलामगिरी वगळता कुठली बिकट परिस्थिती ओढवली असं वाटतं तुला? अरे मी काय सांगतो ते ऐकून घेशील की नाही? बळवंतराव, तुम्ही देखील शांत व्हा. हे बघा, आपण सगळे मित्र आहोत, आपल्यात वाद नको. आणि कसं आहे, माणसाचा निकटचा संपर्क त्याच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या प्रश्नांची अधिक येतो. आज आपल्याकडला सर्वसामान्य माणूस, त्याला अन्न पाणी मिळत नाही म्हणून अधिक त्रासलेला, दरोड्यांच्या भीतीनं ग्रासलेला. आणि गुलामगिरी विरुद्ध लढायला पहिले त्यांनी जिवंत तर राहायला हवं ना. काय बोलताय गोपाळराव? या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधितच नाहीत का? आपला शत्रू एकच असला तर कितीही बिकट स्थिती ओढवली तर आपण एकत्र येऊन लढू शकत नाही? बरं बळवंता, तू एक गरीब व्यक्ती घे, उदाहरणार्थ शेतकरी, त्यास कर्ज काढावे लागते. अरे पण हे सावकार आज आधीपेक्षा कितीतरी पटीने जास्त व्याज आकारतात, त्याचं काय? आणि दुष्काळ, त्याचं काय? त्याने तर आयतं कोलीत दिलंय सावकारांच्या हातात अन्याय करायला. मी तेच सांगतोय, या बिकट परिस्थितीत अशी यंत्रणा उभी राहायला हवी जी आपल्या लोकांना आर्थिक स्थैर्य देण्यास सहाय्य करेल. आज गरीब आणि श्रीमंतांमध्ये दुष्काळामुळे जी दरी निर्माण झाली आहे ती मिटवण्यास मदत करेल. या स्थितीत व्हायला हे हवे, धनिकांकडील धनाचा साठा सम प्रमाणात लोकांमध्ये वाटला गेला पाहिजे, विकेंद्रीकरण व्हायला हवे. तर समाजातल्या प्रत्येक घटकाला हे वाटेल की आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो. गोपाळराव, आज जो माणसाचा माणसावरचा विश्वास उडालाय तो पुन्हा निर्माण व्हायला हवा, तरच आपण शत्रूशी दोन हात करू शकू. म्हणजे सर्व भेद विसरून समाजाने एकत्र येणे महत्वाचे. या देशाप्रती आपले कर्तव्य काय हे समजून एकत्र येणे महत्वाचे. आणि त्यासाठी शक्य असेल ते प्रयत्नपूर्वक आपण करायला हवे आणि मुळात त्यासाठी सज्ज असायला हवे हे महत्वाचे. दुष्काळ, दरोडे हे सारे येतील जातील, पण हे ब्रिटिश रूपी वादळ, त्यांचा बिमोड व्हायलाच पाहिजे. म्हणजे थोडक्यात प्रत्येकाने सशस्त्र व्हायचे का? अरे पण आपण आहोत कोण? विद्यार्थी ना. आपलं कर्तव्य काय? शिक्षण घ्यायचं. कशाला उगाच नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं? बरोबर. सर्वप्रथम आपण या मातीचे लेकरे आहोत आणि जरी माती आपल्याकडून बलिदानाची अपेक्षा करत असेल तर आपण ते करायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायला हवं, अगदी कुठलाही मार्ग निवडावा लागला तरीही. मान्य. पण बळवंता, आपण लढा देण्यासाठी मुळात आपण जिवंत राहणं महत्वाचं ना. आपणच जिवंत नसू तर लढा कसा देणार? आणि त्यासाठी आधी आपल्याला स्वतःला वाचवता आलं पाहिजे. बरं चला, मी म्हणतो आपण इथे त्या गोऱ्यांविरुद्ध कट रचतो. आणि तेवढ्यात इथे ते ब्रिटिशांचे सोजीर आले तर त्यांच्या हाती शस्त्र आहेत आणि आपण निशस्त्र. अहो पळून जाणं राहिलं बाजूला, एका क्षणात नाहीसं व्हावं लागेल. त्याचं काय कराल? व्हायचं
नाहीसं व्हायचं. त्यांच्या हाती न लागता लढा मात्र चालू ठेवायचा. कुठे नाहीसा होणार आहेस आणि कसा? आता हा इथलंच उदाहरण देतोय तर मारायची बुवा या कठड्यावरनं उडी, जायचे पळून. बळवंता तू बरा आहेस ना? बळवंतराव, तुमच्या उत्साहाचं कौतुक वाटतं मला कधी कधी. पण तुम्हाला उंची अंतर याचं काही भान आहे की नाही? नाही म्हणजे इकडनं उडी मारली तर पळायचं सोडा, उभं देखील राहता येणार नाही तुम्हाला. हा, उत्साहाच्या भरात काही बोलतात बळवंतराव. अहो बोलणं सोपं आहे ना, म्हणून सुरू आहे त्याचं सगळं. त्याचा विश्वास बसत नाहीये. अरे कुठे चाललास? बळवंतराव, बळवंतराव ठीक आहात ना तुम्ही? उत्तम. डेव्हिल आहेस, डेव्हिल. माणूस आहे.